सुरुवातीला बातमी अर्थातच नाशिकमधून आहे। मनसेच्या सरचिटणीस पदावरून राजीनामा देणाऱ्या माजी आमदार वसंत गीतेंसह अन्य नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली आहे। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गीतेंच्या घरी त्यांना भेटायला पोहोचले आहेत। माजी महापौर विनायक पांडे, नगरसेवक शिवाजी सहाणे, विलास शिंदे, माजी स्थायी समिती सभापती मामा ठाकरे हे गीतेंची भेट घेत आहेत। गीतेंसह काल मनसेमध्ये पदाचे राजीनामे दिलेले नेते तसंच नगरसेवकांना गळाला लावण्यासाठी भाजप आणि एक प्रमुख पक्ष आहे। मात्र आता या पक्षाला खिंडार पडताना दिसतंय, कारण सरचिटणीस पदाचा वसंत गीते यांनी राजीनामा दिलाय आणि 18 नगरसेवक सुद्धा राजीनाम्याच्या तयारीत आहेत। एकंदरीत मनसेला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सपाटून मार खावा लागल्यानंतर मनसेचं अस्तित्व काय असा प्रश्न उपस्थित झाला आणि त्यानंतर आता मनसेचे नेते एक एक करून राजीनामा देताना दिसतात। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। मुकुल, वसंत गीते यांची भेट घेण्यासाठी शिवसेनेचे नेते गेलेले आहेत, काय नेमकं आता या भेटीत होणार आहे? पण दुसरीकडे भाजप असं म्हणते की गीते आमच्या संपर्कात आहे। नेमकं गीतेंचं आता गीते जाणार कुठल्या पक्षात हा प्रश्न उपस्थित होतोय। सुवर्ण निश्चितच गीतेंसमोर आता दोन पर्याय इथे दिसून येत आहेत। भाजपमध्ये ते आधीपासूनच संपर्कात होते, विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच ते आणि त्यांचे समर्थक भाजपच्या संपर्कामध्ये होते। काल पण दिवसभर चर्चा अशा होत्या, कारण हा दुजोरा खुद्द भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेला होता। वसंत गीते आणि 20 नगरसेवक हे भाजपच्या संपर्कामध्ये आहेत। परंतु दरम्यानच काल आपण बातमी ही ब्रेक केलेली होती की दुपारच्या वेळेस शिवसेनेचे 2 नगरसेवक त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांच्या निवासस्थानी भेट घेण्यासाठी गेले होते। त्यांची भेट काल होऊ शकली नव्हती। ती भेट आता सकाळी झालेली आहे। आता एवढ्यातच त्यांची बैठक संपलेली आहे आणि त्यांनी चर्चा केलेली आहे। त्यांनी इतर पर्याय स्वीकारण्याच्या आधी शिवसेनेचा पर्याय एकदा अवलंबावा, कारण वसंत गीते हे पूर्वश्रमीचे शिवसेनेचे नेते आहेत, माजी महापौर राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांनी शिवसेनेमध्ये यावं असं पक्षाच्या वतीने त्यांना सांगण्यात आलेलं आहे। आणि या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याचं स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। उद्धव ठाकरे आज एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेलेले असल्यामुळे ते तिकडनं परत आल्यानंतर आज संध्याकाळी दूरध्वनीच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला जाईल आणि कदाचित उद्या परवाला स्थानिक नेते उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता पण नाकारता येत नाही। आताच बैठक संपलेली आहे आणि इथून पुढच्या घडामोडी आता उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर वसंत गीते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे। अगदी बरोबर, वसंत गीते नेमका काय निर्णय घेतात? भाजपत प्रवेश घेणार की शिवसेनेत पुन्हा जाणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। धन्यवाद मुकुल या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।